गणपती बाप्पा मोरया, मोरया मोरया. तर अंकिताच्या मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग हा फूड लव्हरसाठी खूप स्पेशल असणार आहे. कारण या व्लॉगमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत दुबईमधील महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट. येस. आणि आज आम्ही जिथे चाललो आहोत त्या रेस्टॉरंटचं नाव आहे कोल्हापुरी तडका. सो नावावरून तर तुम्हाला कळतच असेल की पांढरा तांबडा रस्सा आम्ही टेस्ट केल्याशिवाय तर तिथून बाहेर निघणार नाही आहोत. सो भेटूया तिथे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत ओसिया मॉलमध्ये, ज्यामध्ये हॉटेल कोल्हापुरी तडका आहे. आणि हे एका फूड कोर्टमध्ये आहे या मॉलच्या. सो आपण तिकडे पोचत आहोत आता. येस, हे आहे हॉटेल कोल्हापुरी तडका. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत कोल्हापुरी तडकामध्ये आणि आपल्यासोबत आहेत विनोद दादा, जे इथे काम करतात. आपण त्यांच्याशी बोलूया. तर विनोद दादा, किती जुनं आहे तुमचं रेस्टॉरंट? ह्या लोकेशनला 2 वर्ष झाली कोल्हापुरी तडका रेस्टॉरंट. आणि आमचं ब्रँचेस पण आहेत. एक JLTमध्ये आता ओपन होणार आहे आणि कालनादामध्ये ओपन झालं 1 महिना झालं. आणि आमचं बँकॉक पटायामध्ये पण 2 ब्रँचेस ओपन आहेत. आणि इथं कोल्हापुरी तडका खली सेंटर भर दुबईमध्ये पण आहे. तर फायनली आमची थाळी आलेली आहे. आणि मी नेहमीप्रमाणे फिश थाळीच मागवली आहे, कारण मी फिश लवर आहे. मला चिकन मटनमध्ये खरं तर तेवढा काही इंटरेस्ट नाही आहे. तर मी पापलेट थाळी मागवली आहे. त्याच्यामध्ये काय काय आलं आहेत बघा. चपात्या आहेत 3, इकडे सुका जवळा जो माझा खूप फेवरेट आहे, पापलेट फ्राय, आणि त्यांनी इथे सॅलेड पण असं थोडंसं क्यूटली असं ऑर्गनाईज करून दिलं आहे. आणि इथे आहे ही पापलेटचा रस्सा आहे हा, आणि सोलकढी. माझी थाळी पण आलेली आहे आणि मी चिकन कोल्हापुरी थाळी मागवली आहे. तर तुम्ही बघू शकता, इकडे मी वडे मागवले आहेत. चिकन सुका आहे, तांबडा पांढरा तर ऑफकोर्स आहेच, चिकनची ग्रेव्ही आहे, आणि हा हिरव्या कलरचा कोणता रस्सा आहे माहिती नाही मला, मी टेस्ट करेन आता. आणि सॅलड, आणि इथे कोपऱ्यात तुम्ही बघू शकता ठेचा दिलेला आहे त्या लोकांनी. मी ॲक्च्युली एवढा काय तिखट लवर नाही आहे, मला नाही जमत तिखट खायला, पण तरी पण मी ट्राय करणार आहे. पहिले रस्साच ट्राय करूया. कसं आहे, तुझ्यापेक्षा जास्त मीच इंटरेस्टेड आहे. झणझणीत आहे, जसं एक्सपेक्ट केलेलं. लवकर सांग अजून पुढचं, आणि मला माझी पण टेस्ट main करायची. म्हणजे चपात्या खूप जास्त सॉफ्ट आहेत. म्हणजे बाहेर म्हणजे जशा आपल्याला- तुला नाही जमत बनवायला तशा. प्लीज, मी चांगल्याच बनवते. हा, म्हणजे तेच जे तुला चांगलं वाटतं. टेस्टो एकदम. ते खा ना, फ्राय खा ना, पापलेट फ्राय. मला सांग ना. मी नुसत्या जवळ्याबरोबर मला वाटतं या 3 चपात्या आता जवळ्याला दे मग फक्त जवळा खा, मला दे पापलेट दे, सगळं बाकीचं मला दे. चल, तू फक्त जवळा खा. मी अजून मागवतो, एक अख्खी वाटी मागवतो, अख्खं ताट मागवतो जवळाचं. बघूनच कळतंय पापलेट खूप जास्त फ्रेश आहे. म्हणजे आत्ताच पकडून. पावसे. अजिबात स्मेल नाहीये. मग थँक्स टू मी खूप सजेस्ट केलं आहे जास्त तुला. फ्रेश आहे, खरंच खूप छान आहे. कशाने सुरुवात करू? वडे माझे फेवरेट आहेत, कारण मी कुठेही गेलो की वडे घेतो. भाकरी जमत नाही मला. चपात्या मी जनरली खातो, पण चपात्या तर आपण घरी पण खातो, म्हणून वडे मागवतो मी. तर चिकन सुखाने ट्राय करूया आपण. स्टार्ट करूया. आय मीन मसाल्याची टेस्ट मस्त आहे. आता मी तांबडा पांढरा ट्राय करतो. मला वाटतं तुझ्यासाठी थोडंसं तिखट असेल ना, कारण मंदारला तिखट खायची अजिबात हो, सवय नाही. थोडं तिखट आहे माझ्यासाठी. थोडं नाही, खूप तिखट आहे. पण आता सैलेंगे थोडा. थांब जरा. हा हा हा, तांबडा एक नंबर, मस्त आहे. पांढरा माझ्यासाठी बनलाय, कारण तो तिखट कमी आहे, त्याच्यामुळे मी जास्त खाऊ शकतो पांढरा. आणि हे हिरवं काय आहे हे मी तुम्हाला सांगणार होतो एक्झॅक्टली. मला आधी कळू दे काय आहे. मला वाटतं हे अळणी आहे असं मला वाटतंय. मी विचारणार त्यांना शेवटी, हे अळणी आहे ठेचा का. खा ना, तुझा फेवरेट. म्हणजे एवढी मोठी रिस्क घेऊ बोलते ब्लॉगसाठी. कधीतरी खायचं रे. बास झालं, एवढंच बास झालंय माझ्यासाठी, एवढंच खूप आहे. आणि आता मी हे ट्राय करतो.
चिकनची ग्रेव्ही बाप आहे. मला इनफॅक्ट सुकापेक्षा चिकनची ग्रेव्ही जास्त आवडली. दोन्ही माझ्यासाठी तिखटच आहे, पण तरी पण चिकन असल्यामुळे मी सहन करू शकतो तिखट. भाज्या वगैरे नाही सहन करत मी. पण ओव्हरऑल दोन्ही पण थाळ्या ॲक्च्युली खूप टेम्पटिंग वाटत आहेत. एक नंबर आहेत, एक नंबर. चला आता मला जेवू दे, बाय बाय. तर आम्ही मागवलेला आहे कोकम सरबत. पिऊन बघतो. कैसन बा? कोकम सरबत पिऊन जे वाटतं नेहमीच तेच झालंय refreshing. म्हणजे आहे तेवढं खरं टेस्टी. छान आहे, खरं छान. हा 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 थांब 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 थांब. हे घे 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 मला बघू. आम्ही प्लॅन केलेला 1/2 घ्यायचं, पण मी आता अजून एक मागवतोय कारण हे मी शेअर नाही करू शकत, एवढं टेस्टी आहे. आणि आम्ही भात मागवलेला आहे, तर त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन दिले, एक इंद्रायणी राईस आणि एक स्टीम राईस. तर आम्ही दोन्ही एक एक मागवले. म्हटलं बघूया दोन्ही कसे लागत आहेत. तर मंदार तिखट खाताना आणि स्पेशली नॉनव्हेज तिखट काहीही खाताना मंदारला नेहमीच एवढा घाम येतो. तिखट तरी खाताना पण तर येतोच. चूल आहे खायची, खूपच तिखट. तिखट खायची चूल नाही, खायची चूल आहे. आता हे तिखट आहे तर काय करू मी. मला नॉर्मली खाताना काही खाताना घाम येतो. तर आम्ही इंद्राणी राईस ट्राय केला, मस्त होता, स्टिकी राईस. आणि आता बाय द वे मंदारच्या ताटामध्ये सोलकढी नव्हती, ते एक थोडंसं त्याला वाईट वाटलंय. ठीक आहे. पण खरं तर सोलकढी ही खूप छान आहे. चिअर्स. तर मला सगळ्यात जास्त ओव्हरऑल जे आवडलं दोन्ही ताटांमध्ये मिळून ते आहे पांढरा रस्सा. मला आवडला. आणि अंकिताच्या ताटामधलं मला पापलेट फ्राय खूप आवडला, खूपच आवडलं. खूप फ्रेश आहे आणि त्याचा मसाला पण मस्त आहे, प्रॉपर फ्राय झालं आहे. मजा आली, मजा आली, खूप मजा आली. अंकिता एवढी हरामी आहे. आमचं ठरलेलं की पापलेटचा अर्धा भाग ती खाईल, अर्धा भाग मी खाईन. पण तिला आवडल्यामुळे जो दुसरा अर्धा भाग होता त्यातला पण ती बोलली त्यातला पण अर्धा मी खाईन आणि तू तोंडाजवळची बाजू का. मी बोललो नाही, मी शेपटीकडची बाजू खाईन. ती बोलली ठीक आहे, मी तोंडाकडची बाजू खाईन. आणि खाता खाता तिने शेपटीकडची तोंडाकडची दोन्ही ऑलमोस्ट खाल्ली आहे. बघा, ओरबाडून घेतलं आहे मी तिच्याकडनं हे. कारण खाताना आमचं प्रेम गेलेलं असतं चुलीत, आम्ही बघत नाही एकमेकांना. पहिलं प्रेम खाण्यावर. बघा तिने काय केलं. हे असं कोण खातं, हे काय केलं हे मधून. पण मी खात होती, ते अजून खाऊन झालं नव्हतं माझं ते. मग तू का खात होती. आपलं ठरलेलं मी खाणार म्हणून. खाताना नाही लक्षात राहत. मोठी. हेच मी केलं असतं ना, शिव्या घातल्या असत्या मला, पुढचा आठवडाभर ऐकवलं असतं आयुष्यभर. हां तेच. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर आलेलो आहोत. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. दोन्ही थाळ्या खूप छान होत्या आणि ओव्हरऑल आम्ही रेकमेंड नक्कीच करू. तर तुम्ही जर दुबईला येणार असाल किंवा तुम्ही दुबईत राहत असाल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन हे ट्राय करू शकता. स्पेशली जर कोल्हापुरी स्टाईलचं खायचं असेल, तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच या. मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत मराठा दरबार रेस्टॉरंटमध्ये. आम्ही ह्याचे ऑनलाईन रिव्ह्यूज वाचले. सो खूप जणांनी त्याची काळं मटणची खूप तारीफ केली आहे तिथल्या, जे मंदारला खूप आवडतं. हो. सो स्पेशली आम्ही मटन म्हणजे मंदारसाठी चाललोय खरं तर तिकडे. सो आता बघूया जाऊन तिकडे मटण कसं आहे, काळं मटण आणि बाकी सगळंच. आणि आपण पोचलेलो आहोत मराठा दरबार रेस्टॉरंटमध्ये. इकडे हा बाहेरून असा लुक आहे याचा. आणि या लोकांनी इथे फरसाण वगैरे ठेवलेले आहेत, होममेड फरसाण आणि मिठाई वगैरे, मोतीचूर लड्डू आणि बाकी मोदक वगैरे. सो इथे आता हे महाराजांची मस्त अशी मूर्ती, त्यामुळे असा फील येतो आहे पूर्ण. आणि आमचं ताट आलेलं आहे फायनली खूप वेळानंतर. सो ताटात तुम्ही बघताय सुरमईची फ्राय तुकडी, भाकरी, सोलकढी, रस्सा, भात आणि सुका जवळा आणि सॅलाड, हे सगळं त्या लोकांनी दिलेलं आहे. हे मधलं काय आहे ते मला कळलेलं नाही आहे, बघू, टेस्ट करूनच कळेल आपल्याला.
सुरमई कशी? सुरमई फ्रेश आहे. सुरमईची टेस्ट छान आहे, पण इथून काय आहे ते मला कळलं नाही. सो ज्यासाठी आम्ही इथे आलेलो ती काळ्या मटणची थाळी आलेली आहे. बघून मस्त वाटते. काळं मटण, भाकरी, भात, पांढरा रस्सा, काळा रस्सा, सोलकढी आणि सुका जवळा, भाकरी, सॅलाड वगैरे सगळं दिलेलं आहे. टेस्ट करूया. सगळ्यात पहिलं काळं मटणच टेस्ट केलं आहे मी आणि मस्त आहे, मला आवडलं. खूप अमेझिंग नाही वाटलं कारण असं मी टेस्ट केलेलं आहे, पण वाईट पण नाही आहे. मजा आली खाऊन. बाकी सोलकढी वगैरे चांगली होती, काळा रस्सा चांगला होता. आम्ही आत्ताच जेवून निघालेलो आहोत. सो आम्ही जेवढी ऐकलेली तारीख स्पेशली काळं मटणची तेवढं अमेझिंग नाही वाटलं मला, पण वाईट पण नव्हतं. म्हणजे याआधी पण आपण असं मटण खाल्लेलं आहे, हो. त्याच्यामुळे असं पण ओव्हरऑल इट वॉज ओके, म्हणजे हां. चांगलं होतं. आणि सर्विस पण खरं सांगायला गेलं तर थोडी स्लो होती, कारण मे बी वीकडे असल्यामुळे ॲक्च्युली स्टाफ खूपच कमी होते, त्याच्यामुळे थोडं स्लो आली ऑर्डर. पण ओव्हरऑल त्याच्यासाठी आम्ही ॲक्च्युली जज नाही करणार आहोत असं, पण चांगलं सो होतं. चांगलं होतं. नॉट व्हेरी बॅड आणि नॉट अमेझिंग ऑल्सो. सो सी यू. नमस्कार मंडळी. तर आता आपण आलेलो आहोत आपल्या तिसऱ्या महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये. खरं तर खूप जास्त आम्ही नॉनव्हेज खाल्लं आहे 2 वेळा. तर आता आम्ही विचार केला की आता जरा व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आपण जाऊया. आणि हे जे रेस्टॉरंट आहे, कदाचित तुम्हाला आमच्या मागे दिसतच असेल, हे दुबईमधलं खूपच फेमस रेस्टॉरंट आहे, जे आम्हाला खूप लोकांनी सजेस्ट केलेलं. आणि हे प्युअर व्हेज आहे. सो आज आपण बघूया इकडे काय काय मिळतंय खायला. रेस्टॉरंटचं नाव आहे मनीषाज किचन आणि आम्ही गुगलवर वगैरे पण चेक केलं तर खूप चांगले रिव्ह्यूज आहेत. सो लेट्स चेक इट आउट. येस. तर अंकिताने मागवलेली आहे मिसळ थाळी, स्पेशल मिसळ थाळी. तर ह्याच्यामध्ये ही मिक्स उसळ आहे ओके. आणि ही त्यांनी अशी जस्ट तर्री दिली आहे एक्स्ट्रा. हे तर ऑफकोर्स कांदा आणि लिंबू, फरसाण फरसाण प्रॉपर आहे. हां, आणि हे मसाला छास आहे आणि हा छोटासा बटाटा वडा आहे आणि थोडंसं सॅलड दिलं आहे इकडे आणि पाव 2. आणि हे जे पाव आहेत ते दुबईमध्ये मिळणं खूप कठीण आहे ॲक्च्युली, कारण खूप गोडसर पाव मिळतात दुबईमध्ये. आणि हे आता मी खाऊन बघते कसं आहे. आणि हे पण जाडेच आहे, पण ह्याच्यापेक्षा जाडे पाव मिळतात. हो. सो आता आधी तर मी कांदा मला भयंकर लागतो. हाऊज इट? हां, फरसाण घालून आधी मी नुसती आता मिसळ खाऊन बघते जरा. ॲक्च्युली मला मिसळमध्ये पावापेक्षा नुसती मिसळ खाण्यात जास्त इंटरेस्ट आहे. अच्छा. खूप जास्त तिखट नाही आहे, ओके, म्हणजे प्रॉपर मला आहे. आवडेल. तुला आवडेल. मला पण आवडली ॲक्च्युली, कारण टेस्टला खूप छान आहे. आणि वडा कसा आहे? चांगला आहे? ॲक्च्युली छान आहे. ओके. सो ओव्हरऑल छान आहे, मस्त आहे. सो मंदारची थाळी पण आलेली आहे आणि मंदारने मागवली आहे आज चक्क भाकरी थाळी. मंदार नॉर्मली खरं बघायला गेलं तर तांदळाची भाकरी शिवाय कधीच काय खात नाही, पण आज भाकरीच नाही खात मी. हां ॲक्च्युली म्हणजे पण आज मी म्हटलं बघूया, ट्राय करूया. सो ऑप्शन दिलेले त्यांनी, तांदळाची भाकरी, ज्वारीची, बाजरीची. सो आम्ही ज्वारीची भाकरी मागवलेली आहे. त्याला आज असं अचानक थोडंसं हेल्दी व्हावंसं वाटलंय. हो. सो बघूया सो कसं काय वाटतंय काय त्याला. भाकरी आहे ज्वारीची, पिठलं आहे, मसाले भात आहे. मसाले भात किंवा खिचडी आहे मला वाटतं. हे मला वाटते ताकाची कढी. हां, आणि हे मसाला छास आहे, छास आहे, पापड, आणि जिलेबी, आणि हे आता वडा पण आलेला आहे. आणि बटाटा वडा आहे. आणि इथे शेंगदाण्याची चटणी आहे, लसूण चटणी आहे, ठेचा आहे आणि कांदा आहे. आणि ही भाजी कसली आहे आणि बघावी लागेल. इथे पण लोणचं आहे हे. जिलेबी. आणि हे काय आहे, हे काय आहे मी बघते. मला टेस्ट करून
म्हणजे मी खाल्लंय पण मला आठवत नाही काय, मला वाटतं वांग्याचं काहीतरी आहे. हा वांग्याचं भरीत असणार. हां वांग्याचं भरीत आहे मला वाटतं. कारण मला हे डेट दिसतंय वांग्याचं भरीत आहे. हां भरली वांग्याचं जे असतं ना ते आहे. भरीत नाही आहे, भरली वांग्याचं. भरली वांगे हो. येस भरली वांगे. सो लेट मी ट्राय. हे तर छानच होतं पण भाकरीसोबत ट्राय करतो आता. नाईस. पिठलं ट्राय करूया आपण. पिठलं एक नंबर. मंदारला हे सगळं खाताना बघायची मला ॲक्च्युलीमध्ये सवय नाही आहे, त्यामुळे मला खूप वेगळं वाटतं. बट आय एम हॅपी की तो हे सगळं ट्राय करतोय. वडा अंकिताने खूप तारीफ केलेली, सो मी ट्राय करतो वडा. बटाटा वडा ते चांगला असलाच पाहिजे. मस्त एक नंबर. सो ओव्हरऑल आम्हाला दोघांनाही दोन्ही ज्या थाळ्या आहेत त्या ओव्हरऑल आवडलेल्या आहेत. आता मी पण खाऊन बघते ती थाळी आणि मंदार पण ही थाळी खाऊन बघेल. लेट्स सी. आम्ही तुम्हाला खाऊन आता रिव्ह्यू देतो आमचे ओव्हरऑल. पर्सनली रेस्टॉरंटमध्ये जाऊन व्हेज खाण्यासाठी पैसे घालवायला मला नाही आवडत, बट हे रेस्टॉरंट फेमस आहे, खूप जणांनी रिकमेंड केलं. व्ह्यूज पण याचे रिव्ह्यूज चांगले होते, बरोबर सामने म्हटलं ट्राय करूया. आणि मी तुम्हाला दाखवतो नंतर. इथे खूप सेलिब्रिटीज येऊन गेलेत, मराठी सेलिब्रिटीज. सो तुम्हाला मी ते पण दाखवणार आहे कोण कोण येऊन गेले. आणि ह्याच्या मागे तुम्हाला दिसत असेल की त्यांनी ॲक्च्युली फराळाचे वगैरे पण पदार्थ खूप बनवून इथे विकायला ठेवले आहेत. हे आम्ही दाखवतो तुम्हाला. ते आम्ही दाखवूच. सो आमची ऑर्डर येईपर्यंत मी तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो. मस्त बनवलं आहे रेस्टॉरंटमध्ये, वाईब चांगली आहे, मराठी वाईब आहे. आणि इथे खूप सारे सेलिब्रिटीज येऊन गेलेत. तुम्ही बघता इथे प्रशांत दामले, वर्षा उसगावकर आणि इथे ह्या लोकांनी इथे पण आहेत, म्हणजे लाडू आणि ह्यांचे स्वतःची स्वीट्स वगैरे. बाकी तिकडे लांब ज्या फोटो फ्रेम्स आहेत मी झूम करतो बघा, हे सगळे सेलिब्रिटीज. प्राजक्ता माळी होती आय थिंक ती, आणि सचिन खेडेकर. मी जास्त जवळ नाही जाऊ शकलो कारण तिकडे लोक बसलेले जेवायला, पण बरेच सेलिब्रिटीज, मराठी सेलिब्रिटीज स्पेशली येऊन गेले तिथे. स्वप्नील बांदोडकर आहे. सो मस्त आहे. आणि आता आम्ही थोडे लवकर आलो आहे त्यामुळे लोक अजून थोडे कमी आहेत. तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत मनीषाज किचनमध्ये तिथे जे सांभाळतात अमित, तर आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. तर अमित दादा, किती वर्ष जुनं आहे मनीषाज किचन? 14 इयर्स झालं साहेब. 14 इयर्स. ओके. आणि ह्याचे किती ब्रँचेस आहेत मनीषा? एक आपलं इकडे दुबईमध्ये आहे, करामामध्ये, आणि आपलं एक आजमानमध्ये फॅक्टरी आहे. आपलं हे सगळे आयटम दिवाळीचं चकली, शंकरपाळे, पोहे, चिवडा, लाडू विडू दिवाळी. फॅक्टरी आहे? हो फॅक्टरी. वाव. आणि हे पूर्ण दुबई, पूर्ण UAE मध्ये? हो, ऑल दुबईमध्ये डिलिव्हरी आहे. Delivery आणि आमच्या ॲप पण आहे ऑनलाईन, अच्छा, app पण मनीषाज आहे? किचन. हो. ओ वाव. ओके ओके ओके, थँक्यू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आत्ताच मी तृप्तीचा ढेकर दिलेला आहे. मजा आलेली आहे. व्हेज जेवण मला वाटलं नव्हतं की मला एवढी मजा येईल, कारण मी नॉनव्हेज लवर आहे. पण मंदारला जे ओळखतात त्यांना माहितीच आहे की मंदारला व्हेजमध्ये तेवढा इंटरेस्ट नसतो कधीच, पण course. त्याला आवडलंय म्हणजे खरंच चांगलं असेल. हो नक्कीच. तर मनीषाज किचन होतं आजच्या रेस्टॉरंटचं नाव, परत सांगतो, खूप छान होतं. आणि हे होते आपले 3 रेस्टॉरंट जे आम्ही ह्या व्लॉगमध्ये कवर केलेले आहेत. तर ह्याच्यात तुम्ही कधी कुठे येऊन गेला असाल किंवा तुमचे नातेवाईक येऊन गेले असतील तर आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला कोणते आवडले, आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे पण नक्की सांगा कॉमेंटमध्ये. अजूनही कोणते रेस्टॉरंट्स असतील जे तुम्हाला माहिती आहे, जे आम्ही ट्राय करावेत असं तुम्हाला वाटतंय, तर आम्ही ते पण नक्की ट्राय करू. हो, कारण हा एकच पार्ट नाही, ह्याचे आम्ही अजून पार्ट्स काढणार आहोत, कारण खूप आहेत महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट्स दुबईमध्ये, इनफॅक्ट UAEमध्ये अख्ख्या. सो आम्ही सगळीकडे जाणार आहोत. तर थँक्यू सो मच इथपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा, आणि तुमचा शेअर नक्की करा कारण तुम्ही शेअर नाही करत आता. आणि असंच प्रेम राहू द्या. गणपती बाप्पा मोरया.